विषय आपल्याकडे येत नाही बरं, आपण विषयाकडे जातो. विषय कधीच आपल्याकडे येत नाही महाराज, आपण तिकडे जातो. तुम्ही बघा, उंदीर पकडायला तुम्ही पिंजरा लावला, तो पिंजरा उंदराच्या पाठीमागं नाही पळत, पण उंदीर पिंजऱ्यात अडकल्याशिवाय राहत नाही. मासे पकडायला गळ टाकला, तो गळ माशाच्या पाठीमागं नाही पळत, पण मासा गळाला लागल्याशिवाय राहत नाही. तसंच आहे, आड्यावाला सुद्धा बाटल्या घेऊन आपल्या पाठीमागे पळत नाही. शबास, हे कोणाचे लेकर आहे? माय लय चांगले. विठाला विठाला ऐका ऐका ऐका, मी का बोलतोय तुम्हाला हे सगळं? विषय आपल्याकडे येत नाही, आपण विषयाकडे जातो. आणि एकदा का जीवनात विषय संघ घडला ना बाबा, तर त्या विषय संगतीतून अनेक दुर्जनांचा संघ जीवनात घडतो. आणि हे दुर्जन कसे आहे? नारद महाराज भक्तिसूत्रामध्ये वर्णन करताना म्हणतात, दुसंग सर्वथैव त्याज्यहा. दुर्जनाचा संघ टाका. विचारलं का हो महाराज, दुर्जनाचा संघ का टाकायचा? ते म्हणतात, सज्जन लवकर एकत्र येत नाही, दुर्जन लवकर एकत्र येतात. किंवा सज्जनाची संघटना लवकर होतच नाही, दुर्जनाची संघटना लवकर होते. हे पटवून देतो तुम्हाला. बघा तुम्ही, अयोध्येमध्ये दशरथ राजा स्वतंत्र आहे, जनकपुरीमध्ये जनक राजा स्वतंत्र आहे, किष्किंधेमध्ये वाली स्वतंत्र आहे. हे तिघ जर एकत्र आले असते ना, तर रावण कधीच संपला असता. पण हे तिघ एकत्र आलेच नाही का? सज्जनाची संघटना लवकर होतच नाही. विठाला 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 विठाला. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवायची, कीर्तनाला आलेल्या सर्व भाविकांना सांगतो, शास्त्र असं सांगतंय, एक वेळ तुम्हाला सज्जन दिसला तर त्याला नमस्कार करू नका, पण दुर्जनाला अगोदर नमस्कार घालत जा. सज्जनाला नमस्कार नंतर घाला, पण अगोदर कुणाला नमस्कार घालायचा? दुर्जनाला घालायचा. हे मी बोलत नाही, शास्त्र सांगताय बघा. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. अगोदर दुर्जनाला वंदन करा, सज्जनाला नमस्कार नंतर. का? त्याचं उत्तर त्याच्या राहिलेल्या अर्ध्या श्लोकात सांगितलंय. तुम्हाला मराठीत सांगतो आधी मी. अगोदर दुर्जनाला वंदन का करायचं? तुम्ही गावात आला, नालायक माणसाला अगोदर वंदन करायचं का? माहितीये का त्याचं कारण? शास्त्र असं सांगतंय, अगोदर दुर्जनाला वंदन का? तर त्यांचं म्हणणं असं आहे, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर उजव्या हाताचं काम सुरू होण्या अगोदर डाव्या हाताचं काम सुरू होतं म्हणून. हे नाही कळलं तुम्हाला का? मग भाषा कळा तुम्हाला. काय सांगितलं शास्त्रानं? अगोदर दुर्जनाला वंदन का? सकाळी झोपेतून उठल्याबरोबर उजव्या हाताचं काम सुरू होण्या अगोदर डाव्या हाताचं काम सुरू होतं म्हणून. आणि भरोसा नसला तर प्रमाण सांगतो तुम्हाला, ऐका. सज्जन दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनम पूर्व गोद प्रक्षालनम आद्य. विठाला 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 विठाला. किंवा तुम्हाला तुकोबारांचं उदाहरणच सांगून जातो मी. तुकोबाराय बोलतात, हे कळलं तर पहा, थोडं 4Gच्या रेंजनं ऐका, व्यवस्थित ऐका, ध्यानात येईल. काय कीर्तनातला खाचा खुचा कळल्या की कीर्तन कळत असतं. हे लक्षार्थ आणि वाच्यार्थ दोन्ही कळलं पाहिजे तर कीर्तन कळतं. तुकोबाराय बोलतात, एका शेतकऱ्याकडं गावरान गाय होती, गरीब होती बिचारी, आणि तो अशा डोंगरगण सारख्या मोठ्या गावात राहत होता. परमार्थिक लोक होती, आणि त्या परमार्थिकाच्या वारकऱ्याच्या घरी गाय होती. एक गावात फिरणारी सुद्धा गाय होती. गावात फिरणारी एक गाय असती ना पोरा, होती गावात फिरत असती. ती गावात फिरणारी गाय त्या शेतकऱ्याच्या गायीकडे गेली आणि तिला म्हटली, का ग, काय तुझा मालक रोज तुला खुंट्याला बांधून ठेवतो, मी बघ म्हणजे मनसोक्त कुणाच्याही शेतात जाऊन चरते, चल माझ्या बरोबर. ती म्हटली, आहा, काय गरज आहे मला यायची, मला माझा मालक भरपूर खायला प्यायला देतो, मी समाधानी आहे. पण ती गावात फिरणारी फार हुशार गाय असते. ती त्या शेतकऱ्याच्या गायीला म्हणी, का ग, घरचं खाऊन हॉटेलचं खाणारे असतात का नाही, आणि हे चांगल्या चांगल्या गायांना पटत आहे का नाही? म्हणे बरोबर आहे. मग चल चल म्हटल्याबरोबर तिनं खुट्टा उपटला आणि निघली महाराज.
आणि गेली त्या गावातल्या गायी बरोबर चरायला. एका शेतात घुसली, हिरवा हिरवा गार चारा होता. आणि जे शेतकऱ्याची गाय खायला लागली, आता हिला कधी माहितीच नव्हतं ना काही, खायला लागली लाभ बरकत लाभ बरकत. ही गावात फिरणारी गाय ती खाली मुखानं खायची, पण नजर सगळी भिरी भिरी सगळीकडे असायची, मालक येतो का काय. आणि तेवढ्या शेतीचा मालक 1 महिन्यापासून राखण करत होता, कोण गुपचूप येतंय आणि शेत खाऊन जातंय. आणि तो आला आणि त्यानं हातात रूम न आणलेलं होतं. तुम्हाला रूम न माहिती पोरं, कुठं आणू रूम न, आहे का नाही, रूमनच घेऊन आला. आणि रूमनं घेऊन आल्याबरोबर या गावात फिरणाऱ्या गायीनंच मालक पाहिला आणि लगेच कुंपणावरून उडी मारली आणि गावात फिरणारी गाय पळून गेली. या शेतकऱ्यानं हातात रूम न होतं, आपल्या शेतकऱ्याची गाय खात होती. यानं पाहिली बेदम मारली, इतकी मारली का पाय मोडला, अंगाला जखमा झाल्या, तोंडातून रक्त आलं. आणि लंगडत लंगडत आपल्या मालकाकडे आली, ज्या मालकाची होती त्याच्याकडे आली. लंगडत मालकाकडे आली तर मालकानं लांबूनच अंगणात गाय पाहिली आपली. आणि मालक मोठ्यानं ओरडतो, का ग, काय कमी पडलं होतं तुला माझ्याकडं, दुसऱ्याच्या वावरात चरायला गेली. नाही कळलं का नाही, हे कळायला फार 4G ची रेंज लागते. का ग, काय कमी पडलं होतं तुला माझ्याकडं, दुसऱ्याच्या वावरात चरायला गेली. आता तुझ्या गळ्यात लोड न घातल्याशिवाय पर्याय नाही. विठाला 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 विठाला. आता प्रमाण सांगू, तुमच्या लक्षात आलं असेल प्रमाण, बरोबर ना भाऊ. काय प्रमाण, ओढाळाच्या संगे सात्विक नासली. शाबास, आहे का नाही, सात्विक नासली. ओढाळ गाई बरोबर सात्विक गाय गेली आणि ती सुद्धा नाचली. यालाच दुर्जनाचा संघ म्हणतात. विठाला 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 विठाला. ऐका. आणि दुर्जनाचा संघ जीवनामध्ये घडला की लगेच दुसरा संघ जोडून येतो महाराज, तार्किकाचा संघ. आणि या तार्किकाच्या संगतीबद्दल महाराज बोलतात, तार्किकाचा टाका संघ पांडुरंग स्मरा हो. हे तार्किक म्हणजे काय, तार्किक म्हणजे चारवाकवादी, तार्किक म्हणजे नास्तिक. आता याचंही वर्णन मला वाटतं नाथांचीच उभी आहे. नाथ बाबा बोलतात एका ठिकाणी, देहात्मवाद्यांचा योग यथेच्छ भोगावे भोग, कैचा नरक कैचा स्वर्ग, मेल्या मग कोण जन्मे. नाथ बाबा बोलतात देहात्मवाद्यांचा योग, हे चारवाकवादी आहेत. ते चारवाकवादी आपल्याला म्हणतात, का हो महाराज, कौलावर तुम्ही नैवेद्य ठेवता तुमच्या बापाला, कौलावरचा नैवेद्य तुमचा स्वर्गात पोहोचतो असं तुमचं जर म्हणणं असेल, तर मग तुमचा मुलगा जर नगरला शिकायला असेल तर त्याला घरीच 5 पक्वान्नाचं ताट दाखवा ना, म्हणजे त्याला तिकडं खानावळी जायची गरज पडणार नाही. असा बोलणारा तो चारवाक आहे महाराज. चारवाक म्हणजे तुम्हाला सोपं सांगू का, तार्किक म्हणजे काय. हे तार्किक म्हणजे असे आहेत, यांना कर्ज पाहिजे पण व्याज नको, कर्ज पाहिजे पण व्याज नको, पंथ आणि संप्रदाय पाहिजे पण नियम आणि अटी नको, त्याला चारवाक म्हणतात. विठाला विठाला विठाला. हे चारवाक आहे महाराज. कधी कधी हे चारवाकवादी आपल्याकडे येऊन म्हणतात, का हो, तुम्ही म्हणता तुकाराम महाराज वैकुंठाला गेले होते, कसं काय शक्य आहे, कसं काय शक्य आहे म्हणजे, अरे तुकोबाराय वैकुंठाला गेले म्हणजे गेले, संपला विषय. मग तो असं म्हणत होता. मी त्यालाच विचारलं, का रे बाबा, हे तुझे वडील आहेत ना. मला माहिती होतं हे त्याचे वडील आहे. म्हटलं हे तुझे वडील आहेत ना. तो म्हणे नाही. म्हटलं का, अरे तुझे वडील आहे ते. तो म्हणे महाराज, माणसानं पुरावा असल्याशिवाय बोलायचं नसतं. म्हटलं बापाविषयी काय पुरावा पाहिजे तुला. तो म्हणू लागला, महाराज, माझ्या रक्तगटाशी यांचा रक्तगट जुळत नाही म्हणून मी यांना वडील मान्य करत नाही. काय उत्तर दिलंय त्यानं, रक्तगटाशी रक्तगट जुळत नाही म्हणून मी त्यांना वडील मान्य करत. मी त्याला म्हटलं, का रे बाबा, या डोंगरगण गावामध्ये ज्यांचा ज्यांचा रक्तगट तुझ्या रक्तगटाशी जुळतोय ते सगळे, आता तेवढं तर म्हणा तुम्ही, सगळं मलाच म्हणायला लाविता का, हा, असं जमल का हो? नाही ना. अरे ही माझी आई कशी, अरे आई म्हणजे आई, संपला विषय. ती काय चिकित्सा करायची गोष्ट आहे.
कोणी म्हटलं ना आई कशी, मला माझ्या बापानं सांगितलं ही माझी आई, विषय संपला. हा विठ्ठल कोण, आम्हाला आमच्या बापानं सांगितलंय हा पंढरपूरला तुमचा बाप आहे, विषय संपला. विठाला विठाला मग महाराज बोलतात हे तार्किक आहेत, यांचा संग जीवनामध्ये करू नका. न करी रे संग राहे रे निश्चळ. अहो महाराज, तुम्ही लोकाला सांगताय संग करू नका, तुम्ही संग टाकले का? तुकोबारांनी संग टाकले की नाही? एका मिनिटात सांगतो तुम्हाला, ऐका. तुकोबारांनी पत्नी संग टाकला होता की नाही? हा, दुष्काळे अटीला द्रव्य निलामान, स्त्री एक अन्न करिता मेली. पत्नी संग टाकला. तुकोबारांनी पुत्र संगही टाकला होता ना. तुकोबारांचा मुलगा महात्मा, त्याची एकदा लघवी कोंडली होती. तुकोबारांनी वैद्य बोलावले, उपचार होईना. शेवटी महाराजांना कळालं आता उपचार होत नाही. महाराजांनी खुंटीला टांगलेला विना घेतला, गळ्यात घातला आणि भंडारा डोंगरावर निघून गेले. अहो जिजाबाईला राग आला, पोरग मरणाच्या दारात आणि यांना भजन करायला सुचतं. त्या पोराच्या असं बंडीला धरलं, ओढत ओढत त्याला पांडुरंगाच्या मंदिरात नेलं आणि पांडुरंगाकडे हात करून म्हणायला लागली, काळ्या विठ्या, अरे तुझ्या नादानं माझ्या अख्ख्या संसाराचं वाटोळ झालं. देवाला नको नको त्या शिव्या दिल्या. तेवढ्यात भागीत्रा नावाची मुलगी म्हणते, आई आई, अगं दादाला बाहेर घे. म्हणजे आता कोंडलेली लघवी सुरू झाली होती. डोळे त्यानं व्यवस्थित केले होते. आणि मग ती भागीत्रा म्हणते, आई बघ ना ग, देव किती दयाळू आहे, त्यानंच आपल्या दादाला नीट केलं ना. पण ती भागीत्रा, ती जिजाबाई होती महाराज, ती जिजाबाई म्हटली, हे भागीत्रे, कशाला मला त्याचा पुढारपण सांगते, तो मला घाबरला म्हणून नीट केलं. विठाला विठाला. म्हणजे तुकोबारांनी पुत्रसंग टाकला होता, देहसंग टाकला की नाही? अरे गावातल्या लोकांनी तुकोबारांची गाढवाभरनं धिंड काढली, तुकोबारांच्या तोंडाला काळं फासलं. पण ज्या वेळेला जिजाबाईला कळालं, पदर कमरेला खोवला आणि जिजाबाई अख्ख्या गावाला शिव्या देत बाहेर आली. तर तुकोबाराय जिजाबाईला म्हणतात, हे आवले, कशाला गावाला शिव्या देतेस? बघ आपल्या लग्नात तरी एवढा समाज आला होता का? याला म्हणायचा देहसंग टाकणं. विठाला विठाला विठाला. तुकोबारांनी विषय संग टाकला की नाही? हा, टाकला की नाही? भंडाऱ्या डोंगरावर विषय सेवनार्थ आलेल्या स्त्रीला आईचा दर्जा देणारा या कलियुगातला महात्मा तुकोबाराय होती, ध्यानात ठेवा. तुकोबाराय स्वतः म्हणतात, जाई वो तो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. म्हणजे तुकोबारांनी तो संघही टाकलेला होता, विषय संघ. आणि तुकोबाराय बोलतात, आम्ही टाकलेच संघ. कारण असं आहे महाराज, ज्यानं टाकले ना त्यानं सांगावं, बरोबर की नाही? ज्यानं काय झालं, एकदा एक गावातील मुलगा मरण पावला. जवळच एक संन्यासाचा आश्रम होता. तो संन्यासी त्या घरी भेटायला गेला. त्या मुलाच्या वडिलांना समजावून सांगितलं, अहो देह जाणारच असतो, त्याचा आत्मा अविनाशी आहे, तो आत्मा तू पाहतोय तो अविनाशी आहे, कशाला रडता? या संन्यासाचं ऐकून तो सद्ग्रहस्थ रडायचं बंद झाला. 1 महिन्यानं ज्याचा मुलगा वारला होता ना, तो सद्ग्रहस्थ संन्यासाला भेटायला गेला. तर संन्याशीच मुळूमुळू रडत होता. यानं विचारलं, महाराज तुम्ही रडता? म्हणे हो. म्हणे का? म्हणे माझी गाय मेली म्हणून मी रडतो. कोण म्हणतं हे? संन्याशी म्हणतोय माझी गाय मेली. तसा तो म्हटला, महाराज अहो 1 महिन्यापूर्वी माझा एकुलता एक पोरगा मेला, तर तुम्ही मला सांगितलं आत्मा अविनाशी आहे, अरे देह जाणारच असतो, मी रडायचं थांबलो, आणि आज तुम्ही गाय मेली म्हणून रडताय? तर त्या महात्म्यानं दिलेलं उत्तर होतं, महात्मा म्हणतो, बाबा रे, पोरग तुझं मेलं म्हणून सांगायला काय वाटलं नाही, गाय माझी मेली म्हणून रडायला येतंय. विठाला 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 महाराज बोलतात, हे आम्ही संग टाकले, तुम्हाला सांगतो संग टाका. ओ महाराज, संग टाकल्यावर काय होतं हो? तर महाराज म्हणतात, संग टाकलं की माणसाचं जीवन निश्चिंत होतं. माणसाचं जीवन निश्चिंत होतं. म्हणजे त्या माणसाला आत्मा आणि मी एकच आहे हा काय होतो, विश्वास ठाम होतो. सच्चित आनंद स्वरूपाचं ज्ञान होतं. आणि एकदा का मी आणि तो देव वेगळा नाही, मी आणि ते शिवतत्व वेगळं नाही, या अद्वैत स्थितीवर तुमचं जीवन पोहोचलं, त्या अद्वैत स्थितीलाच ब्रह्मज्ञान म्हणतात. महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं, ज्ञानवे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, याद्वय अद्वैत खरे ब्रह्मज्ञान.
याय द्वैत्या खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैता खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून पड पडते अनुभवा वाचून पड पडते या नावे अद्वैता खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैता खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून पड पडते अनुभवा वाचून पड पडते या नावे अद्वैता खरे ब्रह्मज्ञान या नावे अद्वैता खरे ब्रह्मज्ञान खरे ब्रह्मज्ञान खरे ब्रह्मज्ञान ती अद्वैत स्थिती भगवंताची नाम साधना ध्यानाने आणि इंद्रियावर विजय प्राप्त केल्याने अद्वैत स्थितीला प्राप्त होता येतं माणसाला. माणसानं त्या स्थितीला प्राप्त झालं पाहिजे ना हो. कारण निश्चिंत जीवन न करिरे संग राहे रे निश्चळ. निश्चळ म्हणजे निश्चिंत होणे. माणसाचं जीवन हे निश्चिंत झालं पाहिजे, चिंताच राहिली नाही पाहिजे. चिंता अजिबात पळू. आता आपल्याकडे प्रमाण आहे. पुतना ज्या वेळेला देवाला मारायला आली त्यावेळेचं प्रमाण काय? चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. चिंता पळाली, बरोबर ना. पुतना मारायला आली होती तेव्हा. पुतना शब्दाचा अर्थ काय होतो? पुत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जिच्याकडे पवित्रता नाही तिला काय म्हणायचं? पुतना. आता हे शरीर अपवित्र आहे म्हणजे हे काय आहे? पुतनाच आहे ना. मग या पुतनेला पवित्र करण्याचे दोनच मार्ग आहेत. गळ्यात तुळशीची माळ आणि हे नसल तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय कीर्ती मुखी जरी गाय पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय देह त्याचा. मी या गावात 5-7 वर्ष पखवाद वाजवलाय बरं का. यांना माहितीये विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका ऐका, ही पुतना आहे. हिला पवित्र करण्याचे दोनच मार्ग आहे. गळ्यात तुळशीची माळ किंवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. आणि ह्या दोनही गोष्टी नसेल तर त्याची पुतना अपवित्र आहे. ही पुतना चेअरमन, ही पुतना जेव्हा देवाला मारायला आली ना, पुतना जेव्हा देवाला मारायला आली ना तेव्हा त्या पुतनेनं रूप बदललेलं होतं. नामा म्हणे आली नंदाची या घरा स्वरूप सुंदरा देवांगना. अरे ती अप्सरेसारखं रूप घेऊन आली होती पुतना. आणि मावल्या हो गुरुवर्य निवृत्ती बाबा वक्ते बाबांच्या मुखातलं सांगतो तुम्हाला. वक्ते बाबा असं म्हणायचे. वक्ते बाबा म्हणायची ती पुतना जेव्हा गोकुळात आली ना त्या पुतनेला पाहून अख्खं गोकुळ भुललं होतं. नीट ऐका बरं. पुतना जेव्हा गोकुळात लावण्य सुंदरी होऊन आली तेव्हा त्या पुतनेला पाहून अख्खं गोकुळ भुललं होतं. कारण तिनं भांग वळवायला 7,000 घातले होते. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हे कळत आहे तुम्हाला? हे का नाही? ऐका ऐका, मी का बोलतोय तुम्हाला. पुतना आहे महाराज आणि त्या पुतनेला देवानं मारलं, बरोबर. पुतनेला देवानं मारल्यावर झालं काय? चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. चिंता पळून गेली. पण महाबळ भट्टाच्या रूपानं चिंता परत आली. महाबळ भट्ट विटंबविला. झालं काय? चिंता ते पळाली. म्हणत राहा तुम्ही गोकुळाबाहेरी. परत शकटासुराच्या रूपानं चिंता परत आली. परत शकटासूर मारला. चिंता ते पळाली. परत आघासुराच्या रूपानं चिंता परत आली. आघासूर मारला. चिंता ते पळाली. बकासुराच्या रूपानं चिंता परत आली. या सगळ्या उदाहरणाचा एकच अर्थ होतो संपत भाऊ. या सगळ्या उदाहरणाचा एकच अर्थ होतो पळून गेलेली कधी ना कधी परत येते. नाही कळलं? पळून गेलेली कधी ना कधी परत
येते. मग नाही घरी आली तर नगरच्या कोर्टात का होईना नक्की येते. विठाला विठाला विठाला. मी का बोलतोय महाराज? महाराज सांगतात तुम्ही एकदा निसंग अवस्था प्राप्त केली ना तर निश्चिंत जीवन होतं दादा. आणि निश्चिंत जीवन झालं की मग नामचिंतन करा. कारण सगळे संघ शरीरात भरलेत, सगळ्या देह संघरूप झालाय आणि नामचिंतन करताय, काय उपयोग आहे त्याचा? सगळ्या शरीरात प्रपंच गुंतलाय, नामचिंतनाने काही उपयोग नाही दादा. सगळे संघ टाका, वासना टाका आणि मग तुम्ही काय करा? नामचिंतन करा आणि मग तो भगवान परमात्मा मिळेल आणि तुम्हाला अद्वैत स्थितीचं तत्वज्ञान होईल महाराज. ते केलं पाहिजे आपण. अद्वैत स्थितीला पोहोचलं पाहिजे महाराज. कारण हे बाकीचे संघ म्हणजे मी आणि माझा हे काही उपयोगाचं नाही. तुम्हाला नाव तरी तुमच्या बरोबर येतं का? शेवट जन्माला आले तेव्हा नाव होतं का बरोबर? नाही. आणि मेल्यावर सुद्धा लोक काय म्हणते? का हो डेड बॉडी आली का हो? काय म्हणतात? डेड बॉडी आली का हो? म्हणजे मेल्यावर सुद्धा तुम्हाला नाव राहतच नाही. माऊली, मी आळंदीला शिकायला होतो ना, त्यावेळेला आम्ही इथं कार्यक्रमाला यायचो. विष्णू महाराज बोडखे, विष्णू महाराज असायचे. बिचारा वारला बघा, कोरोना काळामध्ये निधन झालं त्याचं. त्याला कोरोना झाला. फार मित्र जवळचा होता माझा. आम्ही आळंदीला असताना ना पैशाची थोडी कमतरता असायची, परिस्थिती नादान. मग आम्ही चाकणच्या घाटात MIDC मध्ये कामाला जायचो. 1 महिनाभर गेलो मी फक्त कामाला. तिथं MIDC मध्ये काय होतं माहिती आहे ना? असे थोडे ग्रुप केलेले असतात, 50 मुलींचा आणि 50 मुलांचा ग्रुप. मग ते कामाला बरोबर व्यवस्थित ज्याच्या त्याच्या ड्युटीनुसार असायचे. तर त्या मुलींच्या ग्रुपमध्ये एक मुलगी होती, तिचं आडनाव होतं उदास. काय होतं? उदास. तिचं नाव उदास असल्यामुळे आम्ही ती आली का आम्ही सगळे तिला चिडवायचो. उदासबाई आल्या, उदासबाई आल्या, उदासबाई आल्या, उदासबाई आल्या. तिचं नाव काय होतं? उदास. म्हणून तिला सगळे चिडवायचे, उदासबाई आल्या, उदासबाई आल्या. पण काय झालं चेअरमन? 2 वर्षानं तिचं लग्न झालं. आता लग्न झाल्यावर अगोदर तिचं नाव होतं उदास, लग्न झाल्यावर तिला तिकडचं नाव मिळालं घायाळ. म्हणजे ज्या अगोदर उदास होत्या त्यानंतर घायाळ झाल्या. म्हणजे नाव तरी बरोबर आलं का? नाही ना महाराज. जिथं जन्म घेतला ते नाव बरोबर राहिलं नाही. म्हणून महाराज बोलतात, बाबा संग करू नका. आणि तेच अद्वैत तत्वज्ञान आहे महाराज. आणखी आम्ही काय करू सांगा ना? तर महाराज बोलतात, ही तुमची इंद्रिय फार बलवान आहेत. या इंद्रियावर आणि वासनेवर विजय मिळवायला शिका. अभंगाचं 3रं चरण. इंद्रियाचा जय वासरेचा क्षय. इंद्रियाचा जय वासरेचा क्षय. संकल्पा हे वरे संकल्पा हे वरे मन. इंद्रियाचा वासनेचा क्षय. इंद्रियाचा वासनेचा क्षय. संकल्प हे संकल्प इंद्रियावर विजय मिळवता आला पाहिजे, वासनेवर विजय मिळवता आला पाहिजे महाराज. कारण हे इंद्रिय फार भयानक आहेत महाराज, फार भयानक आहेत. कधीतरी इंद्रियावर विजय मिळवला की झालं महाराज, तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं. तो कोबारा काय बोलतात, आम्ही काय केलं? काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. महाराज बोलतात आम्ही तेच केलं. आम्ही इंद्रियावर विजय मिळवला आणि आमच्या जीवनामध्ये अद्वैत स्थितीला आम्ही प्राप्त झालो. झाली पाहिजे ना कधीतरी. अहो आपलं इंद्रियावर विजय मिळवणं तर बाजूलाच हो, पण देवाचं नाव मुखाला येणं सुद्धा मला वाटतंय आज भाग्याचं लक्षण म्हणावं लागेल. आलं तर भाग्यच आहे का नाही? अवघड आहे महाराज. चांगल्या चांगल्या घरात नाही बाबा, ज्या घरात 5-5 पिढ्याचा परमार्थ जिवंत आहे ना, त्या घरात सुद्धा कधी कधी देवाचं नाव नाही होत. या महाराष्ट्रातले 2 असे दिग्गज गायक, दिग्गज बंधू होते गायक, पण त्यांची आई मात्र नास्तिक होती हो, देवाचं नावच घेत नव्हती.
हे पोरं म्हणी आमच्या गावातल्या सप्ताह होता त्यांचा आणि त्यांनी गावातल्या सप्त्यात पंगत घेतली. आणि पोरं म्हणी गावकऱ्यांना फक्त आमच्या घरी जेवायला आले ना, दारात आमची म्हातारी असते, फक्त तिला जय हरी घाला. ती नुसती जय हरी जरी म्हटली ना तरी आमची गावातल्या सप्त्यात पंगत घातल्याचं सार्थक. फक्त ती जय हरी म्हटली पाहिजे. हे गावकरी म्हटले चालन. गावकरी आले जेवायला ना, आल्याबरोबर म्हातारी बाहेरच होती. म्हातारीला आवाज दिला, जय हरी आजी, जय हरी, जय हरी. म्हातारीनं असं वर पाहिलं, गावकरी आले दिसतेत. आता गावकरी तिला म्हणते जय हरी आजी, जय हरी आजी. ही म्हातारी त्यांना म्हणायची वेलकम वेलकम वेलकम. आता हे जय हरी घालून राहिले ती वेलकम म्हणून राहिली. एक जेवले वारकरी निघले. ते दोघं गायक बंधू म्हणी जाताना तरी तिला रामकृष्ण हरी घाला. जाताना जरी रामकृष्ण हरी म्हटली तरी आमचं सफल झालं. हे वारकरी म्हणे जमणार नाही. येताना म्हटलो तर ती आम्हाला वेलकम म्हणायला लागली. हे दोन गायक होते ना घरमालक, ते म्हणे 50-50 रुपये जादा देतो पण रामकृष्ण हरी म्हणा. ते म्हणे जमल. जाता जाता हे म्हटले, आजी काय स्वयंपाक बनवला होता तुमची मुलांनी? अहो तुमचे मुलं म्हणजे महाराष्ट्रात गायनाच्या बाबतीत नंबर 1. बरं आजी टचून जेवण झालं आजी, रामकृष्ण हरी आजी, रामकृष्ण हरी. अहो ती म्हातारी रामकृष्ण हरी म्हणलीच नाही. ती त्यांना म्हणायची बाय 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 बाय, म्हणलीच नाही रामकृष्ण हरी. म्हणजे येताना वेलकम आणि जाताना बाय बाय. या पोराला रागच आला. म्हणे काय म्हातारी आहे, एवढी पंगत घातली रामकृष्ण हरी म्हणायसाठी तेवढी नाही म्हटली. मग हे पोरांनी म्हातारी जशी उचलली तशी देवापुढंच नेऊन ठेवली, मंदिरापुढं. आता त्यांना वाटलं ही देऊळ तरी म्हणन ना, देऊळ म्हटलं तरी देव शब्द येतो. मग म्हणे आजी हे काय आहे, हे सगळी लाइटिंग केली हे काय? ती म्हणे हे का? अरे पोरा हो, जिथं गाव असतं ना तिथं हे असतच. ती नाहीच म्हणली ब देऊळ. ते म्हणे गाव असतं तिथं हे असतच. पोराला राग आला. पोराने जशी म्हातारी उचलली आणि देवापुढं नेल्यावर त्यांना वाटलं आता देव पाहिलं होतं म्हणून ना देवी. मग पोरं म्हणे आजी हे काय, हे समोर हे असे बजरंग बली होते. हे काय आजी हे? आता त्यांना वाटलं आता तरी म्हणून ना देवी. ती म्हणे पोराव हे का? हे ना, अरे पोराव जिथं गाव असतं ना तिथं हे असतच आणि जिथं हे असतं ना त्याच्यात हे असतच. पण देव काय म्हटली? नाहीच म्हणली ब देव. पोराला इतका राग आला ना, पोराने म्हातारी अशी उचलली. गणेश महाराज म्हातारी अशी उचलली दोघा भावानी आणि घरी आणून अशी जोऱ्यात थापकन टाकली. थोडी कमी जोऱ्यात पडली, जोऱ्यात आदळली. आणि आदळल्याबरोबर म्हातारी आता तिसऱ्यांदा होती ना महाराज आदळीची पाळी. तिसऱ्यांदा आदळल्यावर म्हातारी जागेवर गेली. ते मत हा आता बसली गाडी व्यवस्थित. वा वा वा. म्हातारी जागेवर गेली. आता अंत्यविधी केला. पोराला वाटलं आपल्या म्हातारीनं आयुष्यात देवाचं नाव नाही घेतलं, कमीत कमी हिच्या हस्ती तरी आपण त्र्यंबकेश्वरला घेऊन जाऊ, कुशावर्तात तरी हस्ती टाकू, म्हातारीला मोक्ष भेटन आपल्या. हे दोन होते ना गायक बंधू, त्या म्हातारीचे पोरं. अहो त्यांनी आयडिया केली. म्हातारीनं देवाचं नाव सुद्धा नाही घेतलं. आपली म्हातारी लई चॅप्टर होती. त्यांनी त्या हस्ती घेतल्या आणि संपत भाऊ माई शपथ सांगवतो त्यांना त्या हस्ती मिक्सरमध्ये टाकल्या आणि त्या बुंग 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 बुंग. अहो चौथ्या गेअरवर बुंगून घेतल्या त्या ना. पीठ झालं, पीठ त्या हस्तीचं पीठ आणि अशा छोट्या डबीत भरलं. गेले ना हे त्र्यंबकेश्वरला. कशाला? आस्ती टाकायला. एका धर्मशाळेत मुक्कामाल थांबले. एका महाराजाची धर्मशाळा आहे तिथं. तिथं मुक्कामाल थांबले. म्हणे आम्ही ना ब्राह्मण पाहून येतो तर आमच्या बॅगी राहू दे इथं. म्हणजे ब्राह्मणाकडे गेले. ब्राह्मणाला म्हणे तू इथंच थांब, एका महाराजाच्या धर्मशाळेत आम्ही थांबलोय, आमच्या बॅगी तिथं या, आम्ही फक्त ती डबी घेऊन येतो. हे दोघं भाऊ गेले. बॅग उचकली पण बॅगी डबीच सापडा ना. ह्यो दुसरा म्हणे मग तरी गेली काय डोंगरगणला? तेव्हा नाही रे, कसं काय जण याष्ट्या बंदी. मग इकडे पाय तिकडे पाय, इकडे पाय तिकडे पाय, डबीच सापडा. तेवढ्यात तो महाराज आला, धर्मशाळेचा मालक. तो म्हणे हो बाबा काय करताय? म्हणे अहो बॅग मध्ये आमच्या डबी होती हो. अहो डबी घरून आणली हो, इथपर्यंत होती सापडे ना. ते महाराज म्हणे थांबा 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 थांबा, माय बायकोला आहे ना वार करायच्या बॅग यूज करायचं लय ना दे म्हणे. माय बायकोनच उचल. आता सुभाष महाराज, तो महाराज कोणता होता तो मी मेलो तरी तुम्हाला सांगणार नाही. विठाला विठाला विठाला
विठ्ठल. आणि मग महाराज थांबा म्हणे माझ्या बायकोला बोलवतो. बायकोला बोलव. अगं या वारकऱ्याच्या बॅगी उचकल्या का? आता ती अशी भटक भावानी होती महाराज, ती अशी धावतच आली. काय डबी 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 करता? म्याच घेतली डबी. म्हणे कशाला घेतली? म्हणे काय नाही बघतो तिच्यात काही किडूक मिडूक आहे का काय? म्हणे मग म्हणे कशाचा किडूक आणि मिडूक? म्हणे मग डबी उघडली. मी सकाळी सकाळी पाहिलं तर पक्का कोणती तरी पावडर होती. मला वाटलं दंत म्हणजे ना मी सकाळीच दात घासले. हे दोघं भाऊ एकमेकाकडे पाहायला लागले आणि एकमेकाकडे पाहून म्हणी आपली म्हातारी हिच्या थोबाडात गेली पण कुशावार्तात गेली नाही. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. देवाचं नाव मुखामध्ये आलं पाहिजे दादा. आज जो दिवस आहे तो दिवस नामचिंतनाचाच आहे, ध्यानात ठेवा. त्याचं नाव आलं पाहिजे ना मुखामध्ये. महाशिवरात्री कधी साजरी करायची आणि कशी झाली तुम्हाला सांगू, एका मिनिटात सांगून जातो, ऐका. या जगामध्ये जेव्हा कुठंच काही नव्हतं ना, तेव्हा या जगामध्ये फक्त शिवतत्व शिल्लक होतं. काय होतं? शिवतत्व. त्या शिवतत्वानं आपल्यापासून एक आकृती तयार केली. त्या आकृतीचं नाव आहे सदाशिव. काय नाव आहे? सदाशिव. नीट ध्यान देऊन ऐका. त्या आकृतीचं नाव आहे सदाशिव. त्या सदाशिवानं सुद्धा एक शक्ती निर्माण केली. त्या शक्तीचं नाव आहे शिवाशक्ती. काय नाव आहे? शिवाशक्ती महाराज. आणि त्या शिवाशक्तीने आपल्या सामर्थ्याने एक नगर निर्माण केलं. त्या नगराचं नाव आहे आनंदवन. काय नाव आहे? आणि त्या आनंदवन कळत नसेल तर त्या नगराचं नाव आहे काशी नावाचं तीर्थक्षेत्र. हे शिवा शक्तीनं निर्माण केलं. त्या शिवाशक्तीने भगवान विष्णू परमात्म्याला निर्माण केलं. विष्णू परमात्म्याला सांगितलं तुम्ही तप करा. विष्णू परमात्मा तप करायला लागले. तप करत असताना भगवंताच्या अंगाला घाम आला आणि तो घाम इतका प्रचंड या सृष्टीवर पसरला की भगवान तप करताना सुद्धा त्या पाण्यावर तरंगू लागले. म्हणून भगवंताला एक नारायण नाव आहे. ते का पडलंय? नार म्हणजे पाणी आणि आयन म्हणजे शयन करणारा. त्या पाण्यावर त्यानं तप केलं विष्णू परमात्म्यानं. त्या विष्णू परमात्म्याच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती झाली. कमळातून ब्रह्मदेवाचं प्राकट्य झालं. ब्रह्मदेवालाही असा शब्द ऐकायला आला की तप करा. ब्रह्मदेव तप करायला जाणार तेवढ्यात विचार मनात आला, माझी उत्पत्ती याच्या नाभीतून आहे. नेमकं मी श्रेष्ठ की हा श्रेष्ठ? मी याचा बाप की हा माझा बाप? आणि म्हणून ब्रह्मदेव विचारू लागले, मैं तेरा बाप या तू मेरा बाप? बर तू माझा बाप म्हणावा तर तू तरुण आहे आणि मी तुझा मुलगा म्हणावं तर माझी दाढी जटा वाढलेली आहे. आणि मग दोघांमध्ये वाद सुरू झाला महाराज. भगवान शंकरजी विचार करतायत, हे जर असेच वाद करत बसले तर सृष्टीची उत्पत्ती कधी करायची? म्हणून भगवान शंकरजीने स्वतःची एक आकृती दोघांच्या भांडणात मधोमध निर्माण केली महाराज. त्या मधोमध निर्माण केलेल्या आकृतीला ज्योतिर्स्तंभ असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? ज्योतिर्स्तंभ. तो ज्योतिर्स्तंभ असा होता, त्याचा आदिही दिसत नव्हता आणि त्याचा अंतही दिसत नव्हता. मग या दोघांमध्ये पैंज लागली. जो या ज्योतिर्स्तंभाचा आदी आणि अंत शोधेल तोच आपल्या सगळ्यात मोठा श्रेष्ठ. दोघही शोधायला गेले महाराज. ब्रह्मदेव आदी अंत शोधण्यामध्ये मग्न झाले. विष्णू परमात्मा गेलेत. पण भगवान शंकराला वाटलं ब्रह्मदेव जर आलेच नाही तर सृष्टीची उत्पत्ती कधी करणार आपण? म्हणून एका केतकी नावाच्या वृक्षाला सांगितलं. केतकीचा वृक्ष आहे ना, त्या वृक्षाला सांगितलं जा ब्रह्मदेवाला घेऊन या. तो वृक्ष ब्रह्मदेवाला आणायला गेला की महाराज चला तुम्ही. ब्रह्मदेव यायला तयार नाही. मी या ज्योतिर्स्तंभाचा आदी आणि अंत शोधेल आणि श्रेष्ठ ठरवेल तेव्हाच येईल. पण केतकी वृक्ष ब्रह्मदेवाला म्हणतो, देवा अहो इथं पाहायला कोण आलंय? तुम्ही चला, मी तुमच्या बाजूने साक्ष देतो शंकरजीला की शोधला यांनी केतकी वृक्ष, ज्योतिर्स्तंभाचा आदी अंत. म्हणे देशील? हो. आणि मग तो केतकी वृक्ष साक्ष द्यायला तयार झाला आणि भगवान ब्रह्मदेव आता वृक्षाबरोबर आलेले आहेत. शंकरजीने विचारलं, शोधला का आदी अंत? तर ब्रह्मदेव म्हणू लागले, विचारा केतकी वृक्षाला शोधला की नाही? तर केतकी वृक्षानं महाराज निकाल त्यांच्या बाजूने म्हणजे साक्षी त्याच्या बाजूने दिली ब्रह्मदेवाच्या.
म्हणे शोधलाय त्यांनी. आणि त्यावेळेला सदाशिवाला कळालं की ब्रह्मदेव खोटं बोलतायत, केतकी वृक्षही खोटं बोलतोय. आणि त्याच वेळेला भगवान सदाशिव क्रोधावले आणि क्रोधावून भगवान सदाशिवाने ब्रह्मदेवाला शाप दिला की ब्रह्मदेवा, माझ्याकडे येऊन खोटं बोललात ना तुम्ही, आधी अंत शोधला, माझा शाप आहे तुम्हाला. जेव्हा तुम्ही सृष्टी उत्पत्ती कराल तेव्हा त्या सृष्टीवरती तुमचं एकही मंदिर दिसणार नाही, कुठे एकही स्थान नसेल तुमचं. ब्रह्मदेवानं उशाप मागितला, देवा असं नका करू. मग भगवान शंकरजी म्हणतात, ऐका ब्रह्मदेवा, जेव्हा तुम्ही सृष्टीची उत्पत्ती कराल ना, हा केतकी वृक्ष सुद्धा खोटं बोललाय ना, या केतकी वृक्षाचा फूल तुम्ही एक घ्या आणि जेव्हा सृष्टी उत्पत्ती कराल तेव्हा हे फूल तुम्ही फेका. हे फूल जिथं जाऊन पडेल फक्त त्याच ठिकाणी तुमचं ठिकाण असेल. मग सृष्टी उत्पन्न केल्यानंतर ब्रह्मदेवानं तो केतकी वृक्षाचं जे फूल आहे ते फूल दूर भिरकावलं. ते फूल राजस्थान प्रांतामध्ये जाऊन पडलं. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचं एक ठिकाण तयार झालं, त्याला पुष्कर नावाचं तीर्थक्षेत्र म्हणतात. विठाला 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 विठाला. आता झालंय असं, ब्रह्मदेव सुद्धा तपश्चर्या करायला लागले. कशा करता? सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता. पण ब्रह्मदेवाला सृष्टीची उत्पत्ती करत असताना विष्णू परमात्म्याचं सहकार्य हवंय. म्हणून दोघांनी काय केलं, आपल्यामध्ये ते सामर्थ्य निर्माण व्हावं सृष्टी उत्पत्ती करण्याकरता, म्हणून दोघांनी मिळून त्या ज्योतिर्स्तंभाची पूजा केली. महाराज, ती पूजा कशी केली तर भगवान शंकरजीला विचारलं की महादेव, तुमची पूजा करण्याचे आम्हाला नियम सांगा. महादेवानं सांगितलं विष्णू परमात्म्याला की देवा, तुम्ही पाण्यावर बसून तप केलंय ना, तुमच्या अंगाला घाम आला आणि त्या घामातून जेवढं पाणी साचलंय त्याच्यावर बसून तुम्ही तप केलंय ना, मग ते पाणी माझ्या पिंडीवर जर कोणी वाहील. आणि ब्रह्मदेवानं दोन चंदन निर्माण केली होती, एक आहे लाल चंदन आणि एक आहे सफेद चंदन. भगवान शंकरजीने लाल चंदनाचा स्वीकार केला आणि सांगितलं, भगवान विष्णूला सांगितलं, तुम्ही तपश्चर्या केलेलं ते पाणी आणि हे लाल चंदन याचा लेप मला जो या ज्योतिर्स्तंभाला लाभेल आणि माझी मनोभावे पूजा करील त्याच्या सगळ्या मनोकामना मी पूर्ण करील. आणि मग ब्रह्मदेवाने आणि भगवान विष्णू परमात्म्याने त्या पाण्याने आणि त्या लाल चंदनाने भगवंताची विधिवत पूजा केली महाराज. आणि विधिवत पूजा करून भगवान सदाशिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. ती पूजा करून ज्या दिवशी भगवान सदाशिव प्रसन्न झाले तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस. विठाला 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 विठाला. या महाशिवरात्रीच्या पर्व काळाला अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याकडे आणखी एक कथा आहे, तो चंडी नावाचा भिल्ला आहे. त्या चंडी भिल्लाची कथा सांगितल्या जाते. एक सोमदत्त नावाचा राजा होता आणि तो सोमदत्त राजा काय झालं, त्याला अनेक राण्या होत्या. 7 शते कामिनी सुंदरा असं वर्णन केलेलं आहे त्या राजाला. त्या 7 शतेपैकी फक्त 2च पतिव्रता होत्या. किती? 2 पतिव्रता होत्या महाराज. जेव्हा राजा मरण पावला तेव्हा 2 पतिव्रता सती गेल्या. त्या सोमदत्ताला पुढचा जन्म हरणाचा मिळाला. त्याच्या 2 ज्या बायका होत्या त्या 2 बायका हरणी झाल्या आणि एक पत्नी गर्भवती आहे आणि एक पत्नीने 4 पिलांना जन्म दिला आहे. चरत असताना एक चंडी नावाचा भिल्ल साधना करतोय. हा चंडी भिल्ल कुठं माहितीये? श्रीगोंद्या तालुक्यात बेलवंडी फाट्याजवळ एक चांडगाव नावाचं गाव आहे. चांडगाव नावाचं गाव हे तिथला तो आहे. तो चंडी भिल्ल धनुष्याला बाण लावून शिकारीची वाट पाहत होता आणि शिकारीची वाट पाहत असताना या 2ही हरणी तिथं आल्या. तो मारायला लागला. तेवढ्यात मोठी हरीण म्हटली, ए बाबा, अरे हिला मारू नकोस, ही गर्भवती आहे, हिच्या पोटात तिचे लहान लहान मुलं आहेत, मला मार म्हटले. आता मी मुलांना जन्म दिलेला आहे. ती लहान असणारी सवत म्हणू लागली, हिला मारू नको, मला मार. का? कारण हिचे लहान लहान मुलं घरी आहेत, त्यांना भूक लागली असेल, ते स्तनपान करण्यासाठी वाट पाहत असतील. नंतर तो चंडी भिल्ला म्हटला, एक काम करा, तुम्ही दोघेही जा, तूही प्रसूत होऊन ये, तूही तुझ्या पिलांना दूध पाजून ये. आता त्या दोघी गेल्या महाराज आणि प्रामाणिकपणाने विश्वास ठेवून परत आल्या. चंडी भिल्लाला याचा उपदेश झाला हो.
आणि ज्या वेळेला शिकारीची वाट पाहत होता ना तो या हरणाची, तेव्हा झाडावर बसलेला होता आणि पुढे कोणीतरी दिसावा आपल्याला आलेला पिशाच कोणी, म्हणून तो काय करायचा, झाडाची पानं तोडायचा आणि खाली टाकायचा, आडवी येणारी पानं. पण त्याला माहितीच नव्हतं ज्या झाडावर तो उभा राहिलाय ते झाड बेलाचं होतं आणि त्याच झाडाखाली एक छोटंसं शिवलिंग होतं. त्या शिवलिंगावर त्याची तोडलेली पानं ती पडत होती आणि त्याच्याने शिव भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले महाराज. आणि प्रसन्न झाल्याबरोबर शिव भगवंताने सांगितलं, तुझ्याकडनं फार मोठी साधना घडली. आणि याच दिवशी साधना घडली म्हणजे कोणता दिवस, महाशिवरात्रीचा पर्वकाळ. त्या पर्वकाळावर साधना घडली. भगवान शंकरजीने त्या चंडी भिल्लाला आणि त्या दोनही हरणींना सुद्धा वैकुंठाला नेलंय महाराज. अशी ही महाशिवरात्रीची कथा आहे महाराज. आपण अंतकरणातून सर्वांनी उपवास धरलेच असतील असं मी गृहीत धरतो. धरलेत ना? मग सगळ्यांनी जर उपवास धरले तर आता एकदा सगळ्यांनी वर हात करा. बस आपल्याला थांबायचंय आता. शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय जय हो. हर हर भोले क्या बात है. नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हरे 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 हरे. विठोबा रखुमाये, अभिषेक रखुमाये, जय विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. कभी नम नहीं होता, इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता. दामन हमारा कभी नम नहीं होता, इन आंखों के बरसने का कोई मौसम नहीं होता. अरे इतने दुश्मनों के बीच भी मैं महफूज रहता हूँ क्योंकि मेरे सदगुरु संत मदन बाबा की दुआओं का खजाना कभी कम नहीं होता. या महात्म्यांचे आशीर्वाद आपल्यावर आहे. तिथं सेवा केली मी, म्हणून जाता जाता ही सगळी सेवा या महात्म्यांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय